महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा विकास प्रारूप आराखडा जे आहे त्या आराखड्याला अलीकडेच राज्य सरकारनं मंजुरी दिली आणि त्या आराखड्यातलं महत्त्वाचं जे शिल्प आहे ते शिल्प या ठिकाणी उभं राहणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हा रामदरा तलाव आहे आणि ह्याच सरळ पुढे रेषेत जर पाहिलं तर तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि तुळजाभवानीचं महाद्वार जे आहे ह्याच महाद्वारातून हे शिल्प जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं हे शिल्प आहे आणि ह्या विकास आराखड्यातलं आकर्षण हे महत्त्वाचं आकर्षण आहे आणि या टेकडीवरती हे शिल्प जे आहे ती साकारलं जाणार आहे। आज त्या संदर्भात मंदिर संस्थांचे विश्वस्त आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद देखील घेतली। आता ते आपल्याबरोबर आहेत। दादा, मला सांगा नेमकं हे तुळजाभवानीच्या महाद्वारातून हे शिल्प दिसणार आहे, कशा पद्धतीनं हे सगळं स्ट्रक्चर उभं राहणार आहे? आपण इथे आला त्यामुळे आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय, आपल्या माध्यमातून सर्व दर्शकांना बघायला मिळणार आहे। आई तुळजाभवानीचं मंदिर आपल्या बरोबर समोर आहे आणि महाद्वारातून या टेकडीवरती जे शिल्प आता उभं केलं जाणार आहे, जी मूर्ती मोठी भव्य मूर्ती उभी होणार आहे ती निश्चितपणे दिसणार आहे आपल्या महाद्वारातून। ही जी मूर्ती आहे ती 108 फीटची असणार आहे आणि आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतीये असं ते शिल्प राहणार आहे। शेजारीच रामदरा तलाव आहे आणि हायवेवरनं येणारा जो रस्ता आहे त्याच्या बाजूला जवळजवळ 20 ते 22 एकरचं भव्य असं गार्डन असणार आहे, बगीचा असणार आहे। हे पूर्ण भागाचं लँडस्केपिंग करणं नियोजित आहे। खाली पायऱ्या असतील, दिव्यांगांना इतरांसाठी इलेक्ट्रिक कार्टने वरती येता येईल अशी सोय असेल आणि मी सांगितल्याप्रमाणे या टेकडीवरती मागच्या बाजूला आपल्या साधारण 3 मजली बेसमेंट असेल। त्या बेसमध्ये बेसिकली आपलं संग्रहालय असेल, एकदम आधुनिक असं संग्रहालय आणि त्याच्यावरती 13 मजली उंच इमारत जेवढी उंच असते असं ते शिल्प असेल 108 फीटचं, भवानी तलवार आई महाराजांना देते याचं। ही 108 फुटाचं जी मूर्ती आहे ही साकारली जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये फार बारकावे बघितले जाणार आहेत ते तुम्ही सांगितलं। त्यामध्ये ही आख्यायिका जी आहे त्या आख्यायिकेमध्ये जी सांगितलं ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी महाराजाची बॉडी लँग्वेज काय होती, त्यांचं वय किती असेल हे पण बारकावे त्याच्यामध्ये बघितले जाणार आहेत। गेल्या आठवड्यात जी बैठक झाली, कला संचालनालयाचे अधिकारी होते, तज्ज्ञ होते, इतिहासकार होते आणि साधारण ही प्रेरणा महाराजांना जेव्हा मिळाली तेव्हा महाराजांचं वय किती होतं, त्यांची त्या काळात वेशभूषा कशी असायची, या सर्व गोष्टींचा विचार निश्चितपणे कला संचालनालय करणार आहे आणि त्याच बरोबरीने आईचं स्वरूप कसं असावं या बाबतीत देखील अधिकृतपणे कला संचालनालयाच्या माध्यमातून जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून ती आता त्याचं विद्यापीठ झालेलं आहे, तर त्यांच्या माध्यमातून या बाबतीत योग्य अभ्यास होऊन ते कॉम्पिटिशन घेतील आणि कॉम्पिटिशनच्या माध्यमातून साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये 2.5 ते 3 फीटचे 5 शिल्प ते शॉर्टलिस्ट करतील, त्यातनं मग फायनल ठरलं जाईल। ह्या इथल्या जी मूर्ती बसवायची आपल्याला त्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होईल? ते आत्ताच सांगणं थोडंसं कठीण आहे। अच्छा, परंतु माझी अपेक्षा आहे की या वर्षाखेरपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात व्हायला हवी। धन्यवाद। एकंदरीतच हा आराखड्यामधलं हे महत्त्वाचं शिल्प जे आहे हे या ठिकाणी साकारलं जाणार आहे आणि या वर्षामध्ये या कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।